हुपरी शहरामध्ये सिद्धार्थनगरमधील कार्यकर्त्याचे आमरण उपोषण। आता 1 रुपयात साड्या, जेंट्सवेअर, किड्सवेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये। चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात। बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात। थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात। बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध। त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा। हुपरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील सिद्धार्थनगर मधील ओढ्याचे सार्वजनिक नाल्याचे बांधकाम काँक्रिटीकरण मध्ये सुरू आहे। या ओढ्यातून येणारे पाणी जवळपास हुपरी शहरामधील 50% MIDC मधील केमिकल युक्त पाणी हे दलित वस्तीमध्ये या ओढ्यामुळे येणार आहे। या ओढ्यातील दूषित तसेच केमिकल युक्त पाण्यामुळे सिद्धार्थनगरमधील लोकांच्या तसेच या ओढ्याच्या अगदी जवळ असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांच्या जीवास धोका उत्पन्न होत आहे। याची वारंवार माहिती हुपरी नगर परिषदच्या निदर्शनास आणून दिलेली आहे। मात्र नगर परिषदने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही। उलट या ओढ्याचे सार्वजनिक नाल्याचे रात्रीचे 12 वाजेपर्यंत काम सुरू केले आहे। सिद्धार्थनगर या दलित वस्तीमधील नागरिकांच्या तसेच शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असलेला असताना नगर परिषद मात्र मुख गिळून गप्प आहे। या नगर परिषदला अनेक समस्येचे निवेदन दिलेले असताना या निवेदनांना पत्रांना केराची टोपली दाखवली आहे। अशा या नगर परिषदच्या विरोधामध्ये हा सार्वजनिक नाला बांधकाम कायमस्वरूपी बंद करण्यासाठी सिद्धार्थनगरमधील नागरिकांच्या माध्यमातून शनिवारी दिनांक 25 रोजी स्मशानभूमी सिद्धार्थनगर हुपरी येथे कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला हुपरी नगर परिषदचे मुख्याधिकारी नरळे तसेच हुपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक चौखंडे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील, धर्मवीर कांबळे, प्रणित मधाळे, अतुल कांबळे, हिरालाल कांबळे, रवींद्र कांबळे, मारुती शेवाळे आदींनी भेट दिली आहे। या उपोषणाला रणजित कांबळे, हसरत कांबळे, अविनाश कांबळे, किशोर कांबळे, राहुल कांबळे तसेच समस्त बौद्ध समाज सिद्धार्थनगर हुपरी बसलेले आहेत।